नमस्कार, मी जयेश घोडुंदे आणि तुमचं मी आजच्या चर्चासत्रामध्ये सहर्ष स्वागत करतो। आज पुन्हा एकदा आम्ही विषय घेऊन आलो आहे भिवंडी वाडा मनोर महामार्गाच्या दुरावस्थेचा प्रश्न आणि या चर्चेनंतर सोबत सहभागी आहेत ते दीपेश पष्टे, सचिन पाटील। नक्कीच आता या भिवंडी वाडा मनोर या महामार्गाच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे, परंतु सर्वसामान्यांच्या एकच मनात प्रश्न सुरू आहे की नक्की हा रस्ता पावसाळ्या अगोदर सुस्थितीत होईल का आणि नागरिकांना येण्यासाठी एक उत्तम रस्ता मिळेल का अशी चर्चा आता सुरू आहे आणि या संदर्भात आपण या पूर्ण चर्चासत्रात चर्चा करणार। काय वाटते दीपेश, होईल का? कसं वाटतं? मुळात सध्याची वस्तुस्थिती पाहायला गेलं तर जो गटारीचा काम सुरू केलेला आहे त्याचा आतापर्यंत बेस झालेला तो सुद्धा पूर्ण ठिकाणी झालेला नाही आणि मला वाटतं त्यांना संपूर्ण कालावधी 2.5 वर्षांचा दिलेला आहे। त्याच्या आधी हा जो पावसाळा येणार आहे, आता पावसाळा आपला जून पासून सुरू होतोय आणि आता हा फेब्रुवारी महिना चालू झालेला, म्हणजे अवघे 4 ते 5 महिने आपल्या हातामध्ये आहेत आणि 4 ते 5 महिन्यांमध्ये एक पट्टी त्यांना पूर्ण करायची आहे, परंतु अजूनपर्यंत कुठल्याही कामाला सुरुवात नाही। रस्ता मात्र खोदून टाकलेला आहे आणि दुसऱ्या बाजूने जर बघायला गेलं तर रस्त्याची एवढी भयंकर अवस्था आहे, कसा रस्ता पूर्ण होणार? नक्कीच दीपेशजी बोलतात ते अगदी बरोबर आहे, कारण एक साईडचा जो रस्ता आहे तो त्यांनी अक्षरशः खोदून टाकलेला आहे। 4-5 फूट रस्त्याचा खड्डे करून खोदलाय, तर दुसऱ्या मार्गाने जो रस्ता जातोय त्याच्यावर कुठल्याही प्रकारची सुधारणा न करता याचा नाहक त्रास येथील प्रवाशांना होतोय आणि आजारांना, नवीन आजारांना सामोरं जाण्यास त्यांना भाग पडतोय असं मला वाटतंय। नक्की नाही, कारण तू बोलला सचिन बरोबर आहे की या महामार्गावरून प्रवास करताना एक मोठी दमछाक होते, कारण एवढं धुलीचं साम्राज्य निर्माण झालंय की या महामार्गावरून प्रवास करताना जे बाईक स्वार आहेत, दुचाकीवरून प्रवास करतात अक्षरशः जीव मुठीत घेऊन, कारण यापुढे भविष्यात जे श्वसनाचे आजार होतील असं बोललं जातं की हा एवढा धुलीचा त्रास सहन करावा लागला अजून आणखीन काही काळ, त्यामुळे याच्यामुळे श्वसनाचे आजार होतील, अनेक व्याधींना या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सामोरे जावं असे एकंदरीत चित्र निर्माण झालं आहे। कारण नक्कीच दुरुस्त जे नवीन रस्त्याचं काम केलं आहे त्याला साहजिकच प्रत्येक सर्वसामान्यांना आणि सर्वांना माहिती आहे की वेळ लागणारच, परंतु जो आताची जी अवस्था आहे, रोज प्रवास करण्याचा जो नाहक त्रास होत आहे, यावर कुठेतरी ठोस उपाययोजना व्हावी अशी सर्वसामान्यांच्या मनात कळकळीची सर्व विनंती करत आहेत की कुठेतरी यावर ठोस उपाययोजना व्हावी, परंतु हे करताना कुठेही दिसत नाहीये। हो, अगदी आता 2-3 दिवसांपूर्वीचा जो प्रकार आपण जर बघितला तर डीसीएम ह्या परिसरामध्ये, आता या परिसरामध्ये नाही, डीसीएम येणार होते पालघरमध्ये की जे हायवेने येणार होते, अहमदाबाद हायवेने येणार होते, परंतु तरी सुद्धा वाडा भिवंडी या रस्त्याचे खड्डे भरले आणि ते खड्डे भरताना कसे भरले तर एका साईडला जो काही माल काढलेला आहे तोच माल मिक्सरमध्ये टाकून त्याची पावडर तयार केली आणि तीच पावडर त्या खड्ड्यांमध्ये आणून टाकलेली आहे। आज जर तुम्ही प्रत्यक्षामध्ये बघितला तर दुचाकी स्वारांना एवढा कसरत करावी लागते, म्हणजे या 3 दिवसांमध्ये जवळपास 15 ते 17 लोकांचा अपघात सुद्धा झालेला आहे आणि ह्याची विचारणा जेव्हा त्या ठेकेदारांकडे केली, त्या अधिकाऱ्यांकडे, पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांकडे केली, त्यावेळेस त्यांनी सरळ भाषेमध्ये उत्तरं दिलेली आहेत की आम्हाला रस्त्याचं बघायचं आहे, आम्हाला तिथल्या लोकांशी काहीही मतलब नाही। खड्डे भरायला सांगितलं, आम्ही खड्डे भरलेत, तिकडे कोणाचे अपघात हो किंवा कोणाचा काही हो याच्याशी आमचा मतलब नाही, आमचा फक्त रस्त्याचा खड्डे भरणे एवढाच आहे। मग स्थानिकांचा विचार केला जात नाही का, हा सुद्धा मोठा प्रश्न आहे। त्याच्या पलीकडे त्यांना सांगितलं तुम्ही माती आणून टाकलेली आहे, धूळ आणून टाकलेली आहे, एवढी धूळ पसरली जाते, आज श्वसनाचे त्रास कित्येक लोकांना व्हायला सुरुवात झालेली या परिसरातल्या, तर किमान तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ या रस्त्यावर पाणी टाकणं गरजेचं आहे, तर ते सुद्धा पाणी टाकलं जात नाही। नाही, बरोबर आहे, तुम्ही बोलताय ते नक्कीच बरोबर आहे आणि याची विचारणा सुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टरला केली होती, परंतु ते बोलतात की आम्ही 4-4, 5-5 गाड्या लावलेल्या आहेत आणि आम्ही पाणी त्याच्यावर टाकतो, परंतु असं अजिबात झालेलं नाहीये। आपण बघू शकतो की नाक्यावर दळणवळणाच्या एवढ्या खड्डे पडलेले आहेत, जायला यायला लोकांना त्रास होतोय, परंतु ते सांगतात आम्ही टँकर लावलेले, आम्ही पाणी त्याच्यावर मारतो, पण असं कुठल्याही पद्धतीचं झालेलं नाही आणि ती बिलं काढून ते खाण्याचं काम करतात असं मला वाटतं। नक्कीच या रस्त्यावर जे आता काम सुरू आहे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत की ज्या रस्त्यावर जे धूळ निर्माण झाली, ह्या धुळी कमी करण्यासाठी कुठेतरी पाणी टँकरद्वारे पाणी मारून ही कुठेतरी धुळीचं प्रमाण कमी होईल असं वाटलं होतं, परंतु या महामार्गावर धुळीचं प्रमाण कमी करण्यासाठी कुठेही टँकरचं पाणी वापरलं जात नाही असं एकंदरीत दिसतंय, कारण धूळ आहे ती कमी होतच नाही आणि टँकरचं पाणी मारलंही जात नाही असं एकंदरीत दिसतंय। आता काही दिवसांपूर्वी आपण इलेक्शनच्या आधीच्या काळामध्ये बघितलं, स्वतः स्थानिक आमदार रस्त्यावर उतरले होते, खासदार रस्त्यावर उतरले होते, मग आता गेले कुठे?
म्हणजे फक्त एका बाजूने असं पाहायला मिळतं की फक्त मत घेण्यासाठी लोकप्रतिनिधी रस्त्यावर येत होते का? आता त्यांचं काम झालंय का? आज जर का रस्त्याची ही जे 7 वर्ष जे या स्थानिकांनी भोगलेलं आहे ते पुन्हा होऊ नये, रस्ता चांगला व्हायला पाहिजे, ह्याच्यावर दबाव हा स्थानिक लोकप्रतिनिधींचा असणं गरजेचं आहे आणि ते कुठेही या 2 ते 3 महिन्यांमध्ये पाहायला दिसत नाही. नक्की दीपेश, तू बोलतो बरोबर आहे की आतापर्यंत जी चर्चा आपण बघतोय सोशल मीडियावर की जे मंत्री महोदय असतील किंवा ज्या शासनामार्फत लोकप्रतिनिधीमार्फत या रस्त्यासाठी करोड रुपयाचा निधी मंजूर केला आम्ही, परंतु त्यांच्यामार्फत सांगलं जाते की आम्ही करोड रुपयाचा निधी मंजूर केला, हे काम प्रशासनाचं आहे, जे काम ठेकेदाराचं आहे की रस्ता सुस्थितीत ठेवा. परंतु सर्वसामान्य मनात एकच शंका निर्माण होते की नक्कीच तुमचं काम होतं लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही रस्त्यासाठी निधी मंजूर आणला, परंतु रस्त्याचा जो निधी मंजूर करून आणला त्याचा योग्य विनियोग करण्याची जबाबदारी कोणाची? अगदी सर्वसामान्य प्रत्येक वेळी रस्त्यावर उतरायचं का? सर्वसामान्य प्रवाशांनी रस्त्यावरून जाताना दमछाक करून घ्यायची का? असा प्रश्न केला निर्माण होतोय की आम्हीच का रस्त्यावर संघर्ष करायचा? संघर्ष फक्त जनतेनेच करायचा का? कारण लोकप्रतिनिधीचं सुद्धा हे काम आहे की त्यांनी या रस्त्यावरून जो प्रवास सुरू आहे, रस्त्यावरून जो सर्व प्रशासनाच्या मार्फत जे काम चालू आहे याचा योग्य विनियोग होतो का? रस्त्याचा दर्जा व्यवस्थित राहील का? कशा प्रकारे काम केलं जातोय याचा वचक लोकप्रतिनिधीचा असायला पाहिजे. हे कुठेतरी कमी होत चाललंय, काय वाटतंय? दुसरा मुद्दा घ्यायचा तर कसा, जो रस्ता तयार होतोय त्याचा दर्जा कशा पद्धतीने आहे हे सुद्धा लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाने बघितलं पाहिजे. नाहीतर याचा आपण लाखो करोडो रुपये 800 करोड रुपये खर्च करणार आहोत त्याच्यासाठी, आणि जर का त्या रस्त्याचा दर्जा जर चांगला नसेल तर मग याला जबाबदार कोण राहणार? म्हणजेच लोकप्रतिनिधी एवढा निधी आणतात म्हणजे त्यांची जबाबदारी संपली का? पैसा मंजूर करून आणलेला आहे. आता आज एका अधिकाऱ्याने असं सांगितलेलं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या की जे मंजूर झालेले आहेत आमच्या हातामध्ये काहीच आलेलं नाही. मग याचा अर्थ काय? ही स्टेटमेंट आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची, काही स्टेटमेंट आहे की फक्त मंजूर झालेला आहे. मग ही दिशाभूल नाही का? कारण मागील काही चर्चासत्रांमध्ये सुद्धा आम्ही हे सांगितलेलं आहे 700 कोटी 1100 कोटी 1000 कोटी अशा कित्येक कोट्यांमध्ये आकडा आलेला आहे. मग हा नक्की फक्त आकडा आहे का? किंवा हे जनतेची, स्थानिक जनतेची ही दिशाभूल आहे का? किंवा जनतेने उठाव करू नये म्हणून एक कुठेतरी गाजर दाखवलं जात आहे का? कारण लोकप्रतिनिधी, स्थानिक लोकप्रतिनिधी रस्त्यावर येत नाही किंवा त्यांचा अंकुश या ठिकाणावर नाही, या रस्त्यावर नाही किंवा या ठेकेदारांवर नाही किंवा या अधिकाऱ्यांवर नाही, म्हणजेच हे फक्त गाजर दाखवण्याचं काम हे लोकप्रतिनिधी करतात का? हे सुद्धा आज मोठी संशयाची गोष्ट आहे.